अकोल्यातील महिलेवर अत्याचार, वंचितने घेतली न्याय मिळवून देण्यासाठी धाव, पोलीस प्रशासनाला जाब विचारत करून घेतले गुन्हे दाखल। आता सविस्तर बातमी। अकोला जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराची मालिका थांबण्याचे नावच घेत नाही आहे। त्यात आणखी एक भर म्हणून डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत अशीच एक महिला अत्याचाराची घटना घडली असून पोलीस प्रशासनाने या प्रकरणात हलगर्जीपणा दाखवल्यामुळे पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीने आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे। पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी FIR नोंदवून वाढीव विनयभंगाची कलम दाखल केली, परंतु त्याला अटक होईपर्यंत वंचित बहुजन महिला आघाडी गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी प्रदेश महासचिव माननीय अरुंधतीताई शिरसाट यांनी दिला। यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, महानगराध्यक्ष वंदनाताई वासनिक, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई आढाऊ, शिक्षण व आरोग्य सभापती मायाताई नाईक, माजी समाज कल्याण सभापती आकाश शिरसाट, विकास सदाशिव, महिला महानगर महासचिव ज्योती खिल्लारे, पश्चिम युवा महानगराध्यक्ष आशिष मांगुळकर, विद्या अंभोरे, द्वारकाबाई शिरसाट यांच्यासह जिल्हा व महानगर महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या। गेल्या 2 दिवसापासून आम्ही डाबकी रोड पोलीस स्टेशनची चक्कर मारतो आहे। वरच्यावर अकोल्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत आणि 2 दिवसापूर्वी एका महिलेला ऑटोतून खेचून मारलं आणि तेवढ्यानेच भागलं नाही तर तिच्या घरी जाऊन तिच्या छातीवर बसून बुक्क्यांनी आणि पायपांनी मारलं आणि तिचा विनयभंग केला। पण पोलीस स्टेशन हा विनयभंग आहे असं मानायलाच तयार नाही। गेल्या 6 महिन्यापासून तिची छेड तो मुलगा काढत होता, तिच्या मागे फिरत होता, पण तरीही पोलीस स्टेशन माहिती नाही आजचं हे पोलीस स्टेशन कशाची वाट पाहत आहे याचाच आम्ही विचार करतो आहोत। पण आज आम्ही सगळी महिला आघाडी इथे येऊन त्याच्यावर गुन्हे दाखल करून घेतलेत आणि शेवटी विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा लागला। आमची हीच मागणी आहे की अशा पद्धतीने जर का पोलीस प्रशासन हल्लं नाही तर येणारा दिवस हा आमच्या महिलांसाठी, मुलांच्या सुरक्षिततेचा काळ नाही, या प्रशासनाने विचार करावा आणि जर त्या महिलेला न्याय नाही मिळाला तर आम्ही आमच्या वंचितच्या स्टाईलनी या कार्याची दखल नक्कीच घेऊ आणि या प्रशासनाला वंचितचा दणका देऊ। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा YouTube न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपादक सतीश देशमुख 9970321817।